पारंपरिक स्वाद बाय माधुरी ह्या आपल्या चॅनलने आज 1 लाखापेक्षा जास्त आपल्याला सबस्क्रायबर मिळालेले आहेत आणि त्याचा पूर्ण श्रेय तुम्हाला आहे। मला पूर्ण विश्वास आहे की भविष्यामध्ये तुम्ही माझ्या ह्या प्रवासामध्ये नेहमीच राहाल, मला नेहमीच प्रेम द्याल, प्रोत्साहन द्याल आणि प्रतिसाद द्याल। नमस्कार, धन्यवाद। मध्ये आज मी कोकणामधला एक गोड पदार्थ जो अत्यंत कमी कॅलरीज वाला आहे पण पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे तो पदार्थ करून दाखवणार आहे। त्याचं नाव आहे सांदण। तर ह्या पदार्थामध्ये गूळ जातो, त्याच्यानंतर शुद्ध अशा नारळाच्या रसाची आणि खवणलेल्या खोबऱ्याचा मंद सुगंध असतो आणि कुठले कुठले पदार्थ किंवा साहित्य ह्याच्यामध्ये जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण आता साहित्याकडे जाऊ। तर ह्याच्यामधलं मुख्य साहित्य ह्याप्रमाणे आहे आणि मी सगळं प्रमाण आपल्या ह्या वर्णाच्या वाटीने घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 वाटी भरून हे तांदळाचं पीठ आहे। त्याच्यानंतर आपले फोडणीचे पोहे असतात ना, ते मी आधी अर्धा वाटी छान धुवून घेतले, सोक केले आणि त्याच्यानंतर फुलून बघा किती ते फुललेले आहेत। फोडणीचे आपले थोडेसे मध्यम किंवा जाडसर असतात ना, ते वाले। त्याच्यानंतर ह्याच वाटीने ह्याच प्रमाणाने हे मी नारळ जो आहे तो बारीक मी वाटून घेतलेला आहे। तुमची इच्छा हवा असेल तुम्ही नारळाचा रस पण काढू शकता, पण मी हा बारीक वाटून घेतलाय। आणि ह्याच वाटीने अर्धा वाटी खवणलेलं खोबरं आहे, हे सगळं ताजं खोबरं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायला लागणारं साहित्य ह्याप्रमाणे आहे। हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचंय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय हे गूळ। हा गूळ जो आहे पावडर ऑर्गॅनिक गूळ आहे। ह्याच वाटीने मी पाऊण वाटी हा गूळ घेतलेला आहे। त्याच्यानंतर ते मिक्स करून गूळ घालायचे आपल्याला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे चवीपुरती मीठ आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे खुसखुशीतपणा आणि खमंग त्या सांदणाला छान फ्लेवर येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी घेतलेले 1 टेबलस्पून तूप। तुम्हाला पाहिजे जास्त तूप घातलं तरी पण काहीच हरकत नाही। आणि त्याच्यानंतर हा जो पदार्थ आहे तो आपण 15 ते 20 मिनिटं सोक करून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टीम करायचंय। कुकरमध्ये स्टीम करा किंवा इडली पात्रात करा किंवा स्टीमरमध्ये करा, पण तुम्ही जर कुकरमध्ये स्टीम करणार असेल तर त्याच्यावर शिट्टी लावायची नाहीये आणि मध्यम गॅसवर मध्यम आचेवर ठेवायचं आहे ना। हे सगळं आपलं छान हे मिक्स झालं, त्याच्यानंतर आपल्याला ते शिजवायला किंवा स्टीम करायला ठेवायच्या आधी ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे बेकिंग पावडर। ही जी बेकिंग पावडर आहे हा माझा बेकिंगचा चमचा आहे। ह्याने आपल्याला अर्धा टीस्पून फ्लॅट त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि तेव्हाच आपल्याला घालायचे तूप। आणि मग तूप घातल्यानंतर छान ते मिक्स करायचं। हे बेकिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला इमिजिएटली ते आपल्याला स्टीम करायला ठेवायला लागेल। ठीक आहे, तर आता हे मी मिक्स करून तुम्हाला दाखवते आहे। तर आपण आता ह्या बाजूला जाऊ। ह्याच्यामध्ये मी घातले ते 1 वाटी जे मी घेतलेलं होते तांदळाचं पीठ घातलंय। त्याच्यानंतर हे पोहे आहेत, पण पोहे आपण हे घालायच्या आधी हाताने छान असे चुरडणार आहोत आणि चुरडून मगच त्याच्यामध्ये घालणार आहे। बघा मी हाताने चुरडते आहे। हे छान चुरडले गेले कारण पूर्ण छान ते सोक झालेले आहेत। ते पण आपण ह्याच्यामध्ये घालतो आहे। हे सगळं जे बॅटर आहे ना ते आपल्याला छान हाताने से मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण घालतोय हे जे नारळ आपण वाटून घेतलाय 1 वाटी, तो पण ह्याच्यामध्ये घालतोय। त्याच्यानंतर अर्धा वाटी नारळ जो खवणलेला ताजं खोबरं आहे ते पण ह्याच्यामध्ये घालतोय आपण। आणि आता मी घालते ह्याच्यामध्ये, आधी मी थोडं हे मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतरच मी गूळ घालणार आहे त्याच्यामध्ये। हे छान असं मिक्स होऊन जाऊ दे। छान मिक्स व्हायला लागलेलं आहे, मस्त मिक्स झालंय। छान मिक्स व्हायला अजिबातच वेळ लागणार नाहीये त्याला। हे छान मिक्स झालंय। आता मी घालते त्याच्यामध्ये गूळ, पाऊण वाटी जो गूळ घेतला होता। आता गूळ घातल्यानंतर सुद्धा काय होणार आहे, हे जे बॅटर आहे ना ते पाणी सोडणार आहे आणि हे बॅटर आपलं जे आपण भज्यासाठी करतो ना त्या टाईपचं आपलं बॅटर, त्याची कन्सिस्टन्सी ती असण्याची आवश्यकता आहे त्याची। तर आता हे छान गेलेलं आहे त्याच्यामध्ये। आता ह्या वेळेला आम्ही हाताने थोडंसं चवीपुरती त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे। त्याने काय होतं, मीठ घातलं ना की पदार्थाच्या कुठल्याही पदार्थाच्या गोड पदार्थाची जी चव आहे ती वाढते त्याच्यामध्ये।
थोडंसं मी घालते, एक पिंच ऑफ सॉल्ट घातलेला आहे मी, पुष्कळ झालं एवढं आपल्याला. छान झालेलं आहे तयार आता आपलं बॅटर. ओके, आता ह्याच्यामध्ये मी घालते 1 टेबलस्पून तूप. आता मी तुम्हाला सांगितलं की साधारणपणे एक 25 ते 30 मिनिटं आपल्याला सोक करायचं आहे. ह्याचं कारण असं आहे की हे सगळे पदार्थ जे आहेत ना ते छान मिक्स व्हायला पाहिजे आणि सोक केल्यानंतर चव आणि वाढते आणि हे थोडंसं ना आता हे फुलणार आहे. आणि जर अजून फुललं आणि असं वाटलं की हे बॅटर फारच घट्ट झालंय तर आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालूया. पण ते 25-30 मिनिटं हे आपण झाकून ठेवून केल्यानंतर मगच. हे बघा, मी एक 20 ते 25 मिनिटं हे ठेवलेलं आहे आणि हे बॅटर परफेक्ट झालंय. हे बघा, ह्याच्यामध्ये गुळाला पाणी सुटलंय, त्याच्यामुळे आपल्याला वरनं आता पाणी किंवा काही घालायची आवश्यकता नाहीये. आता ह्या वेळेला मी घालते ह्याच्यामध्ये हे बेकिंग पावडर. ही बेकिंग पावडर वेकफील्डची आहे आणि मी नेहमी बेकिंग करताना त्याचा उपयोग करतो, चांगल्या क्वालिटीची असते. आणि आता ह्याच्यामध्ये मी फ्लॅट घालते आहे बेकिंग पावडर. फ्लॅट म्हणजे अगदी फ्लॅट घालायचं आहे आपल्याला, जराही जास्त नाही घालायचं. हे बघा, आता मी घालते आणि छान आता आपल्याला हे मिक्स करायचं. हे बघा, हे छान आता मी मिक्स करते आहे. आता आपण जसं हे मिक्स केल्यानंतर काय होणार आहे, बॅटर फुलतं त्याच्यामध्ये. आणि ह्या वेळेलाच आपल्याला स्टीम करायच्या आधी आपल्याला घालायचे काजू. आता काजूचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे काजू घाला तुम्ही. पण स्टीम आणि गुळाबरोबर काजू हाचा जो सुकामेवा आहे ना स्वादाला खूपच छान लागतो. आपण हे छान मिक्स करूया. आता छान मिक्स करूया. हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे आता. आणि हे जे तूप आहे ना ते मी हे सगळं मिश्रण करतानाच घातलं होतं. त्याचं कारण असं आहे की तुपाचा स्वाद जो आहे तो प्रत्येक कणाला लागून जातो. आणि वरनं अजून तुम्हाला हे स्टीम करायच्या आधी घालायचं असेल तर अवश्य घाला, ही तुमची इच्छा आहे. आणि आता मी स्टीम करायला ठेवणार आहे, पण स्टीम करायच्या आधी मी कुकरमध्ये स्टीम करणार आहे. तुम्हाला दिसत असेल माझं हे कुकरचं भांडं आहे आणि त्यात ते चमकत आहे. त्याला मी काय केलंय, तुपाचा मी हात लावला आहे. त्याचे 2 फायदे होतात. एक तर ह्या बॅटरला त्याचा एक फ्लेवर येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं सांदण अजिबात त्याला चिकटणार नाहीये. आता मी ह्याच्यामध्ये ते बॅटर घालते आहे आणि आपण आता कुकरमध्ये बुडतं पाणी घालून साधारणपणे 15 ते 20 मिनिटं आपण त्याला स्टीम करायला ठेवणार आहोत. आणि मध्यम आचेवर किंवा मध्यम आपल्या फ्लेमवर ठेवणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुकरमध्ये आपण हे जेव्हा स्टीम करायला ठेवू तेव्हा आपण शिटी लावायची नाहीये, ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे जे लागलेलं आहे ते मी हाताने मस्त काढून घेते. सगळे कण सगळे आत जाऊ दे, कुठलाही आपला पदार्थ याच्यामध्ये वाया जाता कामा नये. आता भांड्याला जे लागलंय ते पण मी छान काढून घेते. ह्याच्यामध्ये तूप असल्यामुळे ते भांड्याला जास्त काही चिकटणार नाही, ते हाताला निघून आलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जी एअर किंवा बबल फॉर्म होतात ना ते आपण हे आता हे करू, फ्लॅटन करू आणि थोडंसं टॅप करू. म्हणजे बेकिंग पावडर घातल्यानंतर जे एअर बबल फॉर्म होतात ना ते निघून जातात त्याच्यामध्ये. आता मी त्याचं समान करून घेते. असं टॅप करायचं आहे 3-4दा आपल्याला. हे बघा, मी 20 मिनिटं हा आपला जो सांदण आहे ते मी स्टीम केलेला आहे आणि त्याचं स्टीम पूर्ण आता निघालेली आहे आणि ते भांडं मी आता बाहेर काढते. आता हे झालंय की नाही आपल्याला कसं कळतं, तर आपण टाचणी किंवा सुई घालून त्याच्यामध्ये बघायचं आणि जर ती पिन किंवा सुई क्लीन आली तर की त्याचा अर्थ आहे ते पूर्ण शिजलेले आहे. आता आपण ते बाहेर काढायचं. तर आता मी हे बाहेर काढते. हे मी भांड बाहेर काढ. हे बघा, आपलं सांदण तयार झालंय. स्टीम केल्यानंतर मी त्याला एक साधारणपणे 15-20 मिनिटं थंड केलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्या वड्या पाडल्या. त्याच्यावर छान ताजं खोबरं घातलंय. हा बघा, पूर्ण स्पॉन्जी झालेला आहे. आपला जसं इडली असते ना तशी पूर्ण त्याचा प्रत्येक कण त्याचा वेगळा झालेला आहे. तर सांदण हा प्रकार तुम्ही अवश्य करून बघा. ह्याच्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात आणि स्टीम पदार्थ आहे. मनसोक्त करा आणि कसा वाटतोय पदार्थ तो मला अवश्य सांगा.
कमेंट बॉक्स में लिहा। तर माझा जो चॅनल आहे पारंपरिक स्वाद बाय माधुरी, ह्या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणींना माझं चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीने विनंती करा। तर पुढच्या शुक्रवारी असा चविष्ट, आगळा वेगळा, अतिशय स्वादिष्ट पदार्थ घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।